मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सकारात्मक नाही, संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे सरकारचे काम। आमदार शशिकांत शिंदे यांचे जाहीर वक्तव्य। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे। कोणत्याही समाजाच्या नेत्याला आंदोलनास बसण्याची हौस असते काय? सरकार म्हणून तुम्ही दिलेल्या ग्वाहीची अंमलबजावणी व्हावी एवढीच आंदोलकांची अपेक्षा असते। नक्की आरक्षण कसे देणार हे सरकारने जाहीर करायला हवे। आरक्षणाच्या बाजूला असल्याची भूमिका विरोधकांनी आधी स्पष्ट केली आहे। 50% वरील आरक्षण केंद्रातून मंजूर करून घेणे गरजेचे आहे, मात्र केंद्राची भावना यात सकारात्मक दिसून येत नाही। जरांगे पाटील यांना आश्वासन दिले गेले होते, ते बैठकीच्या वेळी दिले की अंतर्गत दिले की आणखी कसे दिले हे ज्यांनी आश्वासन दिले त्यांनी मान्य करायला पाहिजे। या बाबतीत सरकारकडून फसवणूक होत आहे। हैदराबाद गॅजेट संदर्भातील अंमलबजावणी करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, मग अंमलबजावणी का होत नाही? दाखले देण्यासाठीची कार्यवाही अद्यापही नाही। मराठा, धनगर, ओबीसी यांना फक्त निवडणुकीपुरतीच आश्वासने द्यायची व फसवणूक करायची। दुसरीकडे टीका टिप्पणी करून समाजात वाद वाढवायचे काम सुरू आहे। लोकांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभेला बसला, आता तो विधानसभेला देखील बसणार आहे। धनगर आरक्षणाबाबत सरकार एक समिती नेमणार असल्याचे सांगितले जात आहे। तुम्ही समाजाला आणखी किती फसवणार आहात? निवडणुका आल्या की समिती नेमणार, निवडणुका संपेपर्यंत समितीचे काम चालणार असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे। निवडणुका आल्या की समिती नेमणार, निवडणुका संपेपर्यंत समितीचे काम चालणार असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे। यावर आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।